नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शुभम रामेश्वर भावेकर, भावेकर मॅथ अकॅडमी मध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. बघा, आज आपण युट्यूबच्या माध्यमातून गुणोत्तर आणि प्रमाण हा टॉपिक चालू करणार आहे. आणि हा टॉपिक एकदम जबरदस्त अशा मेथडनं तुम्हाला मी सांगणार आहे. म्हणजे याच्या आधी लेक्चर जरी कोणाचे केले असेल किंवा याच्यानंतर करणार असाल, पण मला नाही वाटत की एकदा हा व्हिडिओ जर तुम्ही बघितला सर्वच्या सर्व गुणोत्तर प्रमाणाचे, पुन्हा गुणोत्तर प्रमाणाची तुम्हाला जरूरत पडणार नाही. बेसिक पासून तर ऍडव्हान्स पर्यंत आपण यामध्ये क्वेश्चन घेणार आहे. फक्त तुम्ही व्हिडिओला पहिल्यापासून तर शेवटपर्यंत बघत राहा, म्हणजे तुम्हाला माहित पडेल. चला तर मग आता सुरुवात करू आणि जबरदस्त अशा टेक्निक मी तुम्हाला देणार आहे आणि ते तुम्ही फॉलो करा. तुमचा प्रश्न चुकणार नाही, मी 100% सांगणार. चला तर मग सांगतो आता पहिल्यापासून नेमका याचं काय असते. आता बघा, तुम्ही गुणोत्तर प्रमाण शिकले. गुणोत्तर प्रमाणामध्ये पहिले आपण या दोन शब्दाचे अर्थ पाहणार आहोत, गुणोत्तर आणि प्रमाण. पप्पा, आता गुणोत्तर म्हणजे काय असते? गुणोत्तर गुणोत्तर म्हणजे काय असते बघा. अशा तुम्हाला दोन संख्या असतात. आता समजा आपण 20 संख्या घेऊ आणि 48, किंवा आपण दुसरी संख्या घेऊ 40, 60. ह्या ज्या संख्या आहे ह्या पूर्ण संख्या आहे. आणि या संख्येने जर आपण संक्षिप्त केलं, म्हणजे एखाद्या संख्येने भाग दिला किंवा एखाद्या संख्येच्या पटीत भाग दिला, तर काय होते बघा. आता ही संख्या 2 ने लहान होते, ही 2 ने लहान होते, ही पण 2 न लहान होते, ही पण 2 न लहान होते, किंवा ही 4 न लहान होते किंवा 4 न लहान होते. तर आपण काय करू, 2 न भाग देऊ. 2 न जर या 20 ला भाग दिला तर 2 10 20. 2 न जर 48 ला भाग दिला तर उत्तर येते 24. नंतर पहा, अजून भाग जातो त्याच्यात. 2 न जर याला भाग दिला तर 5 येते. 2 न जर 24 ला भाग दिला तर 12 येते. म्हणजे याचं फायनल उत्तर किती बनत आहे गुणोत्तरामध्ये? तर 5 12. तसंच इथं आहे पहा, 20 न डिवाइड होते दोन्ही संख्या. 20 दोन्ही 40, 20 3 60. म्हणजेच हे संख्या लहान होऊन काय बनल्या, तर गुणोत्तर बनलं त्यांचं 2 असतील. म्हणजेच गुणोत्तराचा अर्थ काय होते पहा. गुणोत्तर म्हणजे नेमकं होते काय, तर गुणोत्तरामध्ये कोणाची क्रिया केली जाते किंवा कोणावर क्रिया होते. बघा, 2 दोन नियम सांगतो, ते तुम्ही नोट करून घ्या. गुणोत्तर म्हणजे काय असते, दोन संख्याची यामध्ये तुलना होत असते. तुलना होत असते, यालाच काय म्हणतात, तर गुणोत्तर म्हणतात. ओके, हा भाग तुम्हाला समजला असेल. आता नंतरचा भाग पाहू आपण, प्रमाण म्हणजे काय. तुम्ही फक्त काय केलं आजपर्यंत, गुणोत्तर प्रमाण हे नाव ऐकलं, पण याच्या कंडिशन कशा बनतात किंवा याचा अर्थ काय होतात काही जणांना माहित असेल तर काही जणांना माहित नसेल, म्हणून मी हे बेसिक सांगणार आहे तुम्हाला. बघा, आता गुणोत्तर म्हणजे काय असते, दोन संख्याची यामध्ये तुलना होत असते. तर प्रमाण म्हणजे काय असते बघा. प्रमाणामध्ये काय असते बघा, 20 आहे, 48 आहे. नंतर पहा 40 आहे आणि दुसरी संख्या घ्या 60 आहे. संख्या लहान करतो आता. 4 25, 4 1 4, 4 2 8. रेशो काय बनला आपला 5 12. नंतर पहा 20 2 4, 20 2 40 आणि 20 3 60. हा रेशो काय बनला 40 आणि 60चा. आपला रेशो बनला 2 3 आणि 20 आणि 48चा काय बनला 5 12. म्हणजेच प्रमाण म्हणजे काय असते, दोन गुणोत्तराची तुलना असते. काय असते, दोन गुणोत्तराची तुलना असते. याचे डेफिनेशन काय बनते बघा. 2 पॉईंट जर तुम्ही नोट केले तर तुम्हाला गुणोत्तर आणि प्रमाण या दोन शब्दाचे अर्थ लक्षात येईल. आता पहा, पहिल्या याच्यात काय झालं, दोन संख्यांची यामध्ये तुलना झाली. याच्यात काय करायचं आहे आपल्याला, दोन गुणोत्तराची तुलना होत असते. गुणोत्तराची तुलना केली जात असते. म्हणजे यामध्ये होत असते किंवा केली जाते, होत किंवा केली जात असते. यालाच काय म्हणतात, प्रमाण म्हणतात. मग आज तुमच्या लक्षात आलं असेल की गुणोत्तर आणि प्रमाण हा जो टॉपिक पाहत आहे, गुणोत्तराचा अर्थ काय होते आणि प्रमाणाचा अर्थ काय होते. गुणोत्तराचा एकदा अजून पुन्हा सांगतो बघा.
गुणोत्तर म्हणजे काय असते, दोन संख्याची यामध्ये तुलना होत असते. आणि प्रमाण म्हणजे काय असते, दोन गुणोत्तराची तुलना यामध्ये होत असते किंवा केली जात असते. याला काय म्हणत असतात, गुणोत्तर आणि प्रमाण. आता हे दोन्ही पॉईंट तुम्ही नोट करून घ्या. आणि हे जर तुम्हाला समजलं असेल तर आपण एकदम बेसिक पासून, जो प्रश्न सर्वांनाच येणार आहे किंवा जो प्रश्न सर्वांना जमणार नाही, सर्वच्या सर्व प्रश्न आपण यामध्ये कव्हर करणार आहे. फक्त तुम्ही सातत्य ठेवा, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, त्यामध्ये सर्वच्या सर्व कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर होईल. चला मग आता गणिताला सुरुवात करू. एकदम बेसिक पासून बघणार आहे. काही जण म्हणून हे सोपे क्वेश्चन आहे, सोप्यापासूनच कठीणकडे जावं लागते आपल्याला. बघा आता प्रश्न पाहू. एक कपाट आहे. समजा प्रश्न पहा कसा येईल ते. प्रश्न काय म्हणते बघा, एक खुर्ची आणि एक कपाट यांच्या किमतीचे गुणोत्तर 5:9 आहे म्हणते. काय म्हणते, 5:9 आहे म्हणते. जर एका खुर्चीची किंमत 900 रुपये असेल तर एका कपाटाची किंमत किती, असा तो प्रश्न आहे. बघा आता काय काय दिलंय आपल्याला प्रश्नामध्ये. एक खुर्ची दिली. काय दिली आहे, खुर्ची. बघा खुर्ची दिली आहे आणि एक कपाट दिलं. काय दिलाय, कपाट. आता खुर्ची आणि कपाट असे दोन घटक आहे आणि या घटकाचा आपल्याला रेशो दिलाय. तो रेशो आहे म्हणजे 5:9. 5:9 म्हणजेच 5:9 हे काय आहे, त्याचं मला किमतीचं गुणोत्तर आहे. काय, किंमत आहे. म्हणजेच खुर्चीची किंमत 5 भाग आहे आणि कपाटाची किंमत 9 भाग. गणितात दिलेली कोणाची किंमत आहे आपल्याला, खुर्चीची किंमत दिली आहे. तर मग आपल्याला खुर्चीच्या किमतीचा रेशोही दिलाय. या रेशोची किंमत खाली तुम्हाला किती दिली आहे, 900 रुपये. विचारलं कपाट किती रुपयाचं असेल तर याचा करायचा तिरपा गुणाकार. मग बघा आता 900 गुणेला 9 भागेला 4, सॉरी 4 नाही 5, रेशो काय 5. बघा आता 5 भागाची किंमत किती आहे, 900. 9 भागाची किती आहे माहित नाही, म्हणजेच आपल्याला 9 भागाची काढायची आहे. बघा भाग देऊ आता. 5 न जर याने भाग दिला, 5 1 5, 5 18 90 म्हणजे 180 उत्तर येते. आणि 18 गुणेला 9 करू. आता किती करू, 18 गुणेला 9 करू. पहा 0 आहे, 0 ठेवू. 9 8 72, 2 वर किती गेले, 7 गेले. 9 1 9, 9 7 16 म्हणजे 1620 रुपयाचं काय असं, एक कपाट असं. आलं का लक्षात सर्वांच्या, नोट करून घ्या. प्रश्न काय म्हणते पहा आणि प्रश्नाचं सोल्युशन पहा. चला मग आता समोर जाऊ आपण आणि समोरचा प्रश्न घेऊ. प्रश्न मी एकदम बेसिक पासून घेणार आहे, सातत्य ठेवा. काय आधीच सांगत आहे आणि नंतर तुम्हाला ऍडव्हान्स लेव्हलचे सुद्धा क्वेश्चन घेतले जाईल. बघा आता एक प्रश्न तुम्हाला मी सांगितला, तशाच प्रकारचा एक दुसरा प्रश्न पाहू. प्रश्न मित्रांनो, आता काय केलं आपण, पहिला जो प्रश्न बघितला तसाच आपण दुसरा प्रश्न बघणार. प्रश्न काय म्हणते बघा, एक लाकडी पलंग आहे. कोणता पलंग आहे, लाकडी. लाकडी काय आहे, पलंग आहे. आणि गणित म्हणते दुसराच एक लोखंडी पलंग. बघा लोखंडी असे दोन पलंग आहेत. पलंग जसा पहिला आहे तसाच दुसरा आहे. काय, लाकडी पलंग आणि लोखंडी पलंग याचा रेशो काय दिलाय आपल्याला, किमतीचा. कोणता दिलाय, 6 7. हे झाली किंमत. काय झाली, किंमत. बघा आता पहा, लाकडी पलंगाची 6 भागाची किंमत आहे, लोखंडी पलंगाची 7 भागाची किंमत आहे. मग झालं काय त्याच्यात अजून, जर तो म्हणते लाकडी पलंगाची किंमत म्हणजेच या पलंगाची किंमत किती आहे म्हणते, 2160. 2160. तर विचारलं आपल्याला 8 लोखंडी पलंगाची किंमत किती. मग आता काय करू, सुरुवातीला लोखंडी पलंग जो आहे त्याची एका पलंगाची किंमत काढू. मग 6 म्हणजे 2160, तर 7 म्हणजे किती, याचा करायचा तिरपा गुणाकार. म्हणजेच काय होते बघा, 2160 गुणेला 7 भागेला 6. 6 1 6, 6 3 18. उरले किती, मग 3 उरले. 3 उरल्यानंतर ते 6 घेतल्यानंतर 36 बनते. 6 6 36 म्हणजे 360 गुणेला 7 हे निघते. आता जर गुणाकार केला तर एका लोखंडी पलंगाची किंमत. मग बघा 0 जसा आहे तसा, 7 कम 42, वरती गेले 4, 7 3 21, 21 आणि 4 25.
याचा अर्थ 2520 हे काय आली, एका लोखंडी पलंगाची किंमत आली. प्रश्न काय म्हणते, एक लोखंडी पलंग नसून किती लोखंडी पलंगाची किंमत विचारली आपल्याला, तर विचारलेली किंमत आहे 8 लोखंडी पलंगाची. मग 2520 गुणेला काय करायचं, 8 करायचं. बघा हा 0 आहे, जसा आहे तसा ठेवतो. 8 दुनी 16, वरती गेले 1, 8 पंचे 40 आणि 1 41, वरती 4, 8 दुनी 16, 16 आणि 4, म्हणजेच मला वाटते 20,160 ही कशाची किंमत यायला पाहिजे, लोखंडी पलंगाची. समजलं असेल सर्वाला, समजला प्रश्न. चला तर मग आता सेकंड टाईप बघू आपण. बेसिक प्रश्न आहे. आता प्रकार चेंज करा. बरोबर आहे, पहिला प्रकार बघितला, आता प्रकार आपण दुसरा बघू. आणि या दुसऱ्यामध्ये प्रश्न कोणता येते बघा. प्रश्न काय म्हणते बघा, x चा 5/6 भाग व y चा 15/20 भाग हा समान असतील म्हणते. तर x आणि y या दोन संख्यांचे गुणोत्तर किती. समजला प्रश्न काय म्हणत आहे बघा. x चा बघा इथं x आहे आणि इथे काय y आहे. x चा कोणता भाग म्हणते, 5/6 भाग, 5/6 भाग, आणि y चा 16 सॉरी 16 नाही 15/20 भाग हा कसा आहे, समान आहे. म्हणजे समान आहे तर आपण काय केलं, इक्वलचं चिन्ह दिलं, समान आहे म्हणजे. तर x आणि y यांचं गुणोत्तर किती, असा प्रश्न आला. पोलीस भरतीमध्ये आलेला प्रश्न आहे, चंद्रपूरमध्ये अशाच टाईपचा प्रश्न होता. तर काय करायचं बघा, हा जो छेद दिसते दोन्ही संख्यात, छेदाचा पहिले लसावी काढायचा. मग आता 6 आणि 20 याचा लसावी, म्हणजेच लसावी म्हणजे काय असते, दोन्ही संख्यांना भाग जाणारी लहानात लहान संख्या असते. एक तर लहानात लहान घ्या किंवा कोणती घ्या, फरक पडत नाही. याचा लसावी येतो 60. मग बघा या 6 जर या 60 भाग दिला, 6 10 60, म्हणजे याचा रेशो बनते 10चा. 20 जर भाग दिला 60 तर याचा रेशो बनते 3चा. इथपर्यंत समजलं असं. मग काय करायचं बा, जे भागाकारातली संख्या आली, इथं 10 आले आहे, इथं 3 आले आहे, हे कोणाची व्हॅल्यू आहे, हे x ची आहे, ही कोणाची आहे, y ची आहे. मग बघा 5 गुणेला काय करायचं, 10 करायचं, बरोबर. 3 गुणेला 15 करायचं, म्हणजेच 15 गुणेला 3. डाईन पाची किती होते, 50, आणि 15 3 45. आलं का लक्षात. मग काय झालं बघा, हे x आहे आणि हे y आहे. फक्त करायचं काय, याचा जर रेशो बनवायचा असेल तर रेशो बनवा, नसन बनवायचा तसंच अल्टर करायचं. याच्या फक्त जागा चेंज करायची. म्हणजे इथं 45 आणि इथं किती घ्यायचे, 50. मग आता दोन्ही संख्या एका पाड्यात येते 5च्या, मग भाग देऊ आपण. 5 9 45, 5 10 50. याचा आलं उत्तर फायनल किती, 9/10. म्हणजेच x किती आहे, 9 आहे, आणि y किती आहे, 10. आलं का लक्षात. बघा आता अजून एक सोपी पद्धत सांगतो मी तुम्हाला. हे जर तुम्हाला समजलं असेल तर पुढची पण समजते. बघा एवढं जर करायचं नसेल तर करायचं काय. बघा आपल्याजवळ दिलाय एक्स आणि वाय. काय दिलाय, एक्स आणि वाय. म्हणत काय आहे तो पहा, एक्सचा 5/6 भाग कसा आहे म्हणते, याच्यासारखा आहे म्हणते. कोणाच्या, वायच्या. वायच्या कसा आहे म्हणते, 15/20 सारखा आहे म्हणते. समजलंय. मग बघा जर डायरेक्ट उत्तर काढायचं असेल तर काय करायचं, हा जो y आहे आणि हा x आहे, x ची व्हॅल्यू फक्त पुढे घेऊन जायची, म्हणजे y पाशी. म्हणजे y जसा आहे तसाच लिहा, म्हणजे 15/20. आणि हे लिहिल्यानंतर हा जो x आपण लिहिणार आहे, फक्त याचा काय करायचा, व्यस्त करायचा. काय करायचा, व्यस्त करायचा, म्हणजे 6/5. आलं इथपर्यंत लक्षात. संख्या कटत असेल तर काटायची. बघा आता 5 1 5, 5 3 15, बे 1 बे, बे 10 20, बे 3 6. मग बघा वर आहे 3 गुणेला 3 9, आणि खाली 10 गुणेला आहे 10. हा बनला एक्स वाय चा रेशो. असाच आता आपण दुसरा प्रश्न पाहू. बघा आता दुसरा प्रश्न,
ए चा 16/21 भाग. बघा, ए चा 16/21 आणि बी चा 20/33. बी आहे याचा 20/33. हा भाग समान आहे. तर मग करायचं काय, तर तो विचारत आहे ए आणि बी चे गुणोत्तर किती. बघा प्रश्नामध्ये काय दिलाय, ए चा 16/21 भाग बरोबर बी चा 20/33 भाग. हा कसा आहे, सारखा आहे म्हणजे. समजलं असं इथपर्यंत गणितात दिलेलं आहे सर्व. तुम्हाला पण पहिल्या गणितात मी एलसीएम मेथड सांगितली आणि एक शॉर्ट मेथड सांगितली कसं करायचं. तर आपण एलसीएम पासून सुरुवात करू. पहा, याचा काढायचा एलसीएम. आता याचा एलसीएम जर काढायचा असेल तर आता एकदा मी ते काढून पण दाखवतो. संख्या कोणत्या आहे, 21 आहे आणि 33 आहे. आता दोन्ही संख्या 3च्या पाड्यात येते. 3×7=21, 3×1=3, 3×1=3. आता हे दोन्ही संख्या एका संख्येने डिवाइड होतात का, नाही होत. तर मग करायचं काय, पहा, या तिन्ही संख्याचा गुणाकार म्हणजेच 3 × 7 × 11. 3 × 7 × 11. 11×7 = 77 आणि 77 × 3 किती येते पाहू. 7×3=21, 7×3=21, 21 आणि 2 23. याचाच अर्थ याचा लसावी किती आलेला आहे, 231 आहे. बरोबर. मग पहा, आता लसावी 231 ठेवू. लसावी काय ठेवू, 231 ठेवू. मग बघा, लसावी आला आपल्याजवळ 231. मग या 231 ला आपण 21 न भाग देऊ, 231 ला आपण 33 न भाग देऊ. आता बघा, हे भागाकार पण तुम्हाला मी इथे करून देतो. 231 भागेला किती आहे, 21. बघा, आता 3 न भाग जाते. 3×7=21. किती उरले, 2. 3×7=21, 3×7=21, 7×1=7, 7×11=77. याचा जर 11 जर याला भाग दिला तर उत्तर किती येते, 11. किती येते, 11. तसंच आता 33 न भाग देऊन पाहू. 231 भागेला 33. याला पण आता 3 न भाग देऊ. 3×7=21, 2 उरले. 3×7=21, 3×1=3, 3×1=3, 11×7=77. याचाच अर्थ इथं किती आले, 7. बरोबर. मग पुढे जाऊ आता आपण, पहा. मग या 11 काय करायचं, 16 गुणाचं. बघा, इथं ए बरोबर बी आहे. मग 16 गुणेला 11 करायचे. बरोबर. नंतर किती आहे, 20 आहे. 20 गुणेला 11 करायचे. 11 नाही, सॉरी, 7, कारण की त्याचा भागाकार किती आला, 7. बरोबर आहे. मग याचा गुणाकार करू आता. 11×7=66, वरती गेले 6. 11×1=11, 11 आणि 6 17. बरोबर. 7×2=14, म्हणजेच याचा गुणाकार आला 140 आणि याचा गुणाकार किती आला, 176. आता बघा, ही संख्या जर लहान करायची असेल तर पहिले काय करायचं, यांची जागा चेंज करायची म्हणजे फायनल उत्तर असेल. इथं किती आले, 140 आणि इथं किती आले, 176. करायचं काय, पहा, आता संख्या लहान करायची. याला 7 न भाग जाते का, 7×2=14, 3 उरले, भाग जात नाही. मग आपण 2 न संख्या लहान करू. 2×7=14 म्हणजे 0. 2×8=16, 1 उरला. 2×8=16. बरोबर आहे. अजून लहान करू संख्या. 2 न जर या संख्येला लहान केले तर 35 येते आणि 2 न जर या लहान केले 2×4=8, 2×4=8, म्हणजेच फायनल उत्तर येते याचं 35/44. मग बघा, आता तुम्हाला सोपी पद्धत पण मी सांगितली आहे. लॉंग मेथड नंतर सोपी पद्धत पण आहे. कसा आहे प्रश्न, ए आणि बी कोण कोण आहे, ए आणि बी. हा किती आहे, 16×21. बरोबर. हा किती आहे, 20×33. करायचं काय, पहा, एका स्टेप मध्ये उत्तर जर आणायचं असेल तर करायचं 20/33 आणि त्याच्याजवळ कोणाला न्यायचं, एल न्यायचं, पण त्याचा व्यस्त करून न्यायचं, म्हणजेच 21/16. आता काहीच नाही, फक्त तुम्हाला काय करायचं, भाग काढायचा. आता भाग कट्टे कसा पाहू, 3च्या पाड्यात येते. 3 न जर आले भाग दिला 11 येते, 3 ने आले भाग दिला तर 7 येते. आता पहा, अजून 4 न भाग जाते. 4×5=20, 4×4=16. 5 गुणेला 7 किती होते, 35. 11 गुणेला 4 44. इथे पण तेच उत्तर. बघा, ही पण मेथड सांगितली आणि ही पण मेथड सांगितली. 2 प्रश्न घेतले. आता टाईप चेंज करू आपण. समजला असेल सर्वात. अशाच प्रकारचे
प्रश्न आता तुम्ही बुक मधून किंवा कोणत्या पुस्तकामधून सॉल्व्ह करायचे, प्रश्न बघायचे, मेथड आपली लावायची, 100% प्रश्नाचं उत्तर आहे. बघा आता टाईप मध्ये काय बघू आपण, टाईप चेंज करू आता, म्हणजेच प्रकार आता तिसरा चालू झाला. प्रकार नंबर किती? 3. बेसिक आहे, बेसिक प्रकार पाहताय. ऍडव्हान्स लेवलचे गणित समोर. बघा प्रश्न काय म्हणते, ए रेशो मध्ये बी यांचं गुणोत्तर हे किती आहे म्हणते? 3:4. यांचं गुणोत्तर किती आहे? 3:4. तर प्रश्नात दिलाय तुम्हाला 2a प्लस 3b नंतर 4a मायनस 2b याचं उत्तर काय आहे, असा तो प्रश्न आहे. आता याच्यात काहीच नाही, याच्यात सर्वच्या सर्व तुम्हाला गणितात दिलाय, फक्त तुम्हाला व्हॅल्यू पुट करणं आहे. प्रश्न काय म्हणते बघा, ए आणि बी चा रेशो 3:4 आहे आणि त्याच्यानंतर 2a प्लस 3b आणि 4a मायनस 2b याचं उत्तर आपल्याला काढायचं. बघा आता इथं सोल्युशन 2 गुणेला ए म्हणजेच किती आहे? 3, मग 3 प्लसचं चिन्ह आहे प्लस, नंतर बघा 3 बी ची व्हॅल्यू किती आहे? ही बी ची व्हॅल्यू आणि ही कशाची आहे? ए ची व्हॅल्यू, म्हणजेच 3 गुणेला 4 छेदामध्ये. मग बघा 4 गुणेला ए ची व्हॅल्यू किती आहे? 3 मायनस 2 गुणेला 4. मग बघा 2 गुणेला 3 किती होते? 6. 3 गुणेला 4 12 छेदामध्ये 4 3 12 मायनस 2 दोन्ही 4 किंवा सॉरी 4 दोन्ही 8. बघा 6 आणि 12 याची बेरीज किती बनत आहे? 18. 12 मधून 8 गेले 4 उरले. मग बघा 2च्या पाड्यात दोन्ही संख्या येते 2 9 18 2 दोन्ही 4 हा बनते त्याचा रेशो, म्हणजेच किती आलं उत्तर? 9:2. एक तर तसं उत्तर राहील किंवा ऑप्शन मध्ये 9:2, दोन्हीचा अर्थ सारखाच होतो. समजलं असेल? चला तर समोर आता बघा, आता नंतरचं गणित बघू. पहिला व्हिडिओ आपला बेसिकचा आहे काय, त्याच्यात तुम्ही सोपे जे गणित आहे ते बघून घ्या. सेकंड व्हिडिओ पासून थोडी गणिताची लेवल वाढेल. प्रश्न काय म्हणते बघा, एक्स छेदामध्ये वाय, एक्स छेदामध्ये वाय बरोबर काय म्हणते 6/5. 6 इथून चालू करू. बघा याच प्रकारामध्ये एक अजून गणित बघू आपण. प्रश्न काय म्हणते बघा आता, एक्स छेदामध्ये वाय, एक्स छेदामध्ये वाय बरोबर 6/5. समजलं नाही? तर विचारत काय ते आपल्याला बघा, तर 3x प्लस 2y रेशोचं चिन्ह 4x प्लस 6y याचा रेशो घे. जसं पहिलं गणित आहे तसंच आहे, सर्वच्या सर्व गणितात दिलाय, एक्स पण आपल्याला दिलाय 6 आणि वाय पण दिलाय 5. फक्त काय करणं आहे आपल्याला, त्याच्यात पुट करणं आहे. मग 3 गुणेला एक्स किती आहे? 6, मग 6 घेतली प्लस 2 वाय ची व्हॅल्यू किती आहे? 5, म्हणून गुणाकारात त्याच्यासोबत 5 रेशो. मग बघा 4 एक्स किती दिलाय आपल्याजवळ? एक्स म्हणजे 6 दिला, प्लसचं चिन्ह आहे प्लस, मग किती आहे? 6 गुणेला वाय किती आहे आपल्याजवळ? 5. करायचं काय? 5. मग पहा 3 गुणेला 6 साइन 3 18 प्लसचं चिन्ह आहे प्लस, 5 दोन्ही 10 रेशो 6 गुणेला 4 24 प्लस 6 पंच 30. मग बघा 18 आणि 10 किती होतात? 28. 30 आणि 24 54. मग एक संख्या 28 भेटली, दुसरी 54 भेटली. याच्यात जर लहान होत असेल तर आपण लहान संख्या करायची. बघा हे आता 2 न लहान करू, 2 न जर याले भाग दिला तर 14 येते, 2 न जर याले भाग दिला तर 27 येते. याचाच अर्थ आता संख्या लहान होत नाही, याचाच अर्थ याचं उत्तर काय आलं? 14 आणि 27 हे त्याचं काय येते? फायनल उत्तर आहे.
चला आता आपण दुसरा भाग दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, तर तुम्हाला येणारा पुढचा व्हिडिओ लगेच क्लिक होईल किंवा दिसेल. चला तर मग आता बाकी आपण पुढल्या व्हिडिओमध्ये बघू.